वसंतराव सकट बहुजन समता पार्टीचा राज्य उपाध्यक्ष आज वालोड तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी दारूबंदी आणि मातंग महार समाजाच्या दफनभूमीवरील अतिक्रमणाच्या संदर्भात या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं होतं। या रस्ता रोको आंदोलनामध्ये बहुसंख्य महिलांचा या ठिकाणी सहभाग होता। आमच्या बहुजन समता पार्टीचे सर्व पदाधिकारी हिरामन गायकवाड असतील, सचिनजी पवार असतील, राज्य शासन राहू जगदने असतील, त्याचप्रमाणे दत्ता गायकवाड असेल, सर्व माझ्या महिला भगिनी आहेत, माता आहेत, त्या सगळ्यांनी या ठिकाणी अतिशय मोलाचं असं सहकार्य करून सगळी एकजूट दाखवून आज दारूबंदीच्या संदर्भात या ठिकाणी आलेले आहेत। तर मी प्रशासनाला विनंती करतो की वारंवार आपल्याला सांगूनही आपण दारूबंदी केलेली नाही, त्यामुळे ही खेदाची बाब आहे। आज ज्या ठिकाणी दारूबंदी ठरवली होती त्याच ठिकाणी सकाळी टेबल टाकून त्या ठिकाणी दारू विकली गेली, ही खेदजनक घटना असून मी या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचे माळशिकरे साहेब आलेले आहेत। माळशिकरे साहेब, तुमचा हा इथे पीठ आहे, तुम्ही या ठिकाणी ताबडतोब त्यांना सूचना द्या। आता आम्ही प्रत्येक हॉटेलमध्ये जाऊन त्यांना एकदा आम्ही आमच्या पद्धतीने सांगणार आहोत, मात्र तुमच्या नोटिसा 2 दिवसात जर नाही गेल्या आणि दारू जर विकताना या ठिकाणी दिसलं तर काही अनुचित प्रकार झाला तर त्याची पूर्णपणे जबाबदारी तुमच्या प्रशासनावर राहणार आहे। कारण आमच्या साधारण रागिनी शांत बसणार नाहीत, कारण त्यांच्या घराचं वाटोळ झालेलं आहे, तर काही लोक प्रपंच उद्ध्वस्त झालेले आहेत। म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून हे सांगतो की आपण याच्यावरती कारवाई करावी आणि कमीत कमी 3 किलोमीटरच्या आतमध्ये दारू मिळणार नाही याची व्यवस्था जर आपण केली तर निश्चितपणे आम्ही तुमचा स्वाभिमानानं तुमचा आम्ही गौरव करू। पण जर तुम्ही ती दारू जर बंद नाही केली तर आम्ही तुम्हाला आमच्या भाषेमध्ये उत्तर देऊ। त्यामुळं मी या ठिकाणी तहसीलचे प्रतिनिधी कोण आलेले काय गणपुरे साहेब आलेले, ते आपल्याला 2 शब्द या ठिकाणी सांगतील। तर अतिप्रमाणाबाबत जे संबंधित एजन्सी त्यांना आम्ही लेखी करू आणि संबंधित यंत्रणेला ते अतिक्रमण काढायला आता ते कसं आहे 82च्या हद्दीत आहे, त्याच्यामुळे आम्हाला कार्यालय संबंधित एजन्सीने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। हो, आमच्या सर्व आम्ही शासनाला कळवण्याचा प्रयत्न त्या अतिक्रमणाबाबत म्हणजे कारवाई केलेली आहे संबंधित यंत्रणेला। मी तुम्हाला पोलीस प्रशासनातर्फे सांगतो की ह्या गावातली दारू आम्ही 100% बंद करायचा प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढेही करणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही निश्चिंत राहिले तरी चालेल। तोंडाने सांगितलं तोंडाने पण होणार आहे, लेखी दिलं पाहिजे। सर्व महापुरुषांना परिवार वंदन आणि आता इथे सर्वच महापुरुषांना परिवार वंदन आणि आता आपण वालोड येथे दारू विकण्यात येत आहे। ही दारू बहुजन समता पार्टी यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव सकट यांनी दारू बंद करून रस्ता रोको आंदोलन करून येथे हा प्रश्न मार्गी लावलेला आहे आणि सर्वच या कार्यक्रमाला उपस्थित आहात, पदाधिकारी आणि सर्वच वालवड गावच्या महिला तसेच आसपासचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत। तरी सर्वांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला आणि हे आंदोलन संपलं असं जाहीर करतो। यानंतर दारूच्या दुकानांवरती सर्व महिलांनी आणि पुरुषांनी जाऊन त्यांना जाब विचारायचा आहे। माझं नाव राणी संदीप अवचर। हिथं अतिक्रम ज्यावेळेस आम्ही केलं ना त्यावेळेस त्यांनी काय हटवलं नाही आणि शक्यतो नाही हटवल्यानंतर त्यांनी आमच्यावर नको ते आरोप घेतले नाही का।
की आमच्या घरात घुसतात, आमच्या बायकांना त्रास देतात, शारीरिक त्रास देतात. आमचे लोक असे काही करत नाही आणि त्यांनी मला त्यांची एवढीच विनंती आहे, त्यांनी अतिक्रम त्यांचं मागं घ्यावा, आमच्या झेंड्यासाठी आम्हाला जागा द्यावा आणि दारू पक्की बंद झालीच पाहिजे. नाही बंद झाली तर नंतर आम्ही मानमर्यादा सगळे सोडून देणार. आम्ही म्हणणार नाही की आमच्यापेक्षा मोठे आहेत, बारके आहेत, बिनधास्त रोडला चपलीने मारू, ही माझी विनंती. यापुढे तुमच्या माग वालवडच्या सर्व ग्रामस्थांच्या पाठीमाग बहुजन समता पार्टी ठोकून उभं राहिली याचा शब्द वसंतराव सकट प्रदेशाध्यक्ष, राज्य उपाध्यक्ष यांच्या वतीने देतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. बंद करू का?